यमदूत कसे दिसतात? गरुड पुराणानुसार यमदूताचे वर्णन. मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारे यमदूत नेमके कसे दिसतात? ते खरोखरच भयानक असतात का? गरुड पुराणात यमदूताचे असे वर्णन आहे की ते ऐकून अनेकाच्या अंगावर काटा येतो. आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार यमदूताचे स्वरूप, त्यांचे कार्य आणि या वर्णनाचा आध्यात्मिक अर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गरुड पुराण हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा पुराण ग्रंथ मानला जातो. त्यामध्ये जीवन, मृत्यू, कर्म आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचे धार्मिक वर्णन आढळते. यमराज आणि यमदूत यांच्याबद्दलची माहितीही या ग्रंथात सांगितली आहे. ही वर्णने धार्मिक श्रद्धा आणि पुराणकथाचा भाग आहे. वेगवेगळ्या परंपरांमध्ये त्यांचे अर्थ वेगळे असू शकतात. यमदूत कोण आहे? धार्मिक मान्यतेनुसार यमदूत हे यमराजाचे दूत मानले जातात. त्यांचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याचा शेवट झाल्यानंतर त्यांच्या कर्मानुसार आत्म्याला पुढील प्रवासासाठी घेऊन जाणे. यमदूत कसे दिसतात? गरुड पुराणातील वर्णनानुसार यमदूत अत्यंत प्रभावशाली आणि भयप्रद स्वरूपाचे असल्याचे सांगितले जाते. काही वर्णनामध्ये त्यांचे मोठे शरीर, तीक्ष्ण दृष्टी, गंभीर चेहरा आणि काळ्या वस्त्राचा उल्लेख आहे. ही वर्णने प्रतिकात्मक आहेत आणि न्याय व कर्मफळाची जाणीव करून देणारी मानली जातात. सर्वांना यमदूत सारखेच दिसतात का? धार्मिक कथांमध्ये असेही सांगितले जाते की सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीसाठी मृत्यूचा अनुभव शांत असू शकतो, तर पापकर्म करणाऱ्या व्यक्तीबाबत यमदूताचे वर्णन अधिक कठोर स्वरूपात केले जाते. ही संकल्पना नैतिक जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी मांडली गेली असल्याचे अनेक अभ्यासक मानतात. कर्माचा नियम. गरुड पुराणात कर्माला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. माणसाने केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे परिणाम त्याला भोगावे लागतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. यमदूताचे वर्णनही या कर्मसिद्धांताशी जोडलेले आहे. यमराजाची भूमिका. यमराजांना मृत्यूचे देव म्हणून ओळखले जात असले तरी धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांना न्याय करणारे देव असेही संबोधले आहे. ते प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार निर्णय देतात अशी श्रद्धा आहे. गरुड पुराणाचा मुख्य संदेश. अनेकांना वाटते की गरुड पुराण फक्त मृत्यूबद्दल आहे, पण प्रत्यक्षात त्याचा मुख्य संदेश आहे सत्य बोला, चांगले कर्म करा, दान, सेवा आणि करुणा जपा, धर्माचे पालन करा, ईश्वराचे स्मरण करा. विज्ञान आणि श्रद्धा. यमदूताचे वर्णन धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. यासाठी आधुनिक विज्ञानाकडे कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही. म्हणून या वर्णनाकडे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणून पाहणे योग्य ठरेल. या कथामागील शिकवण. यमदूताच्या कथाचा उद्देश लोकांमध्ये भीती निर्माण करणे नसून सत्कर्म, प्रामाणिकपणा आणि नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा देणे हा आहे. मग यमदूत खरोखर कसे दिसतात? याचे उत्तर श्रद्धेवर अवलंबून आहे. गरुड पुराणातील वर्णने धार्मिक आणि प्रतिकात्मक आहेत, परंतु या प्रत्येकाला एकच संदेश देतात. जीवनात असे कर्म करा की मृत्यूची भीती वाटू नये. तुमच्या मते यमदूताचे वर्णन प्रतिकात्मक आहे की प्रत्यक्ष? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा धार्मिक, आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.